एके दिवशी मॉन्टीची तब्येत बिघडल्याने तो शाळेतून लवकर घरी आला. त्याने पाहिलं तर घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर 10 मिनिटांनी वहिनी संगीताने गडबडीत दार उघडलं. मॉन्टीला तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि ती गडबड पाहून संशय आला. तो थेट बेडरूममध्ये गेला आणि तिथे जे दृश्य दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे त्याची वहिनी चक्क मध्य प्रदेशातील खांडवामधील कर्मसिंग यांचं कुटुंब. कर्मसिंग एक शेतकरी. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं. घरात 2 मुलं. मोठा राजेश जो भारतीय सैन्यात होता आणि लहान मॉन्टी तो शाळेत जात होता. पत्नीच्या निधनानंतर घरात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. एक शांतता होती, पण ती अपूर्ण वाटणारी होती. आणि तीच पोकळी भरून काढण्यासाठी आणि राजेशचं आयुष्य मार्गी लावण्यासाठी कर्मसिंगने त्याच्या लग्नाचा विचार केला. त्यांनी एका मॅट्रिमोनियल साईटवरून संगीता नावाची मुलगी पसंत केली. राजेश सुट्टीवर आल्यावर दोघांचं लग्न झालं. अनेक वर्षांनी घरात पुन्हा एकदा ते आनंदाचं वातावरण परत आलं होतं. लग्नानंतर हे नवीन जोडपं गोव्याला हनीमूनसाठी गेलं. म्हणजे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसात राजेशला ड्युटीवर परत जावं लागलं. संगीता, जिच्या डोळ्यात नवीन आयुष्याची हजारो स्वप्न होती, ती त्या घरात एकदम एकटी पडली. एका नवीन मुलीसाठी ते घर पूर्णपणे अनोळखी होते. सासरे करमसिंग सकाळी शेतीवर जायचे आणि दीर मॉन्टी शाळेत. दिवसातले जवळपास 10 तास ती त्याच 4 भिंतींमध्ये एकटी असायची. तो रिकामा वेळ आणि ती शांतता ती तिला खायला उठत होती. म्हणजे ज्या घरात तिचा नवरा नाही तिथे तिला आपलं म्हणण्यासारखं कोणीच नव्हतं. हा एकाकीपणा तिला आतून पोखरत होता. त्यातच नवविवाहितेचे त्या अपूर्ण राहिलेल्या शारीरिक आणि भावनिक गरजा. रात्री पतीच्या आठवणीत रडणं ही तिची रोजची सवय झाली होती. आणि ही जी अवस्था तिच्या मनात वाढत होती ती तिला एका अशा वाटेवर घेऊन जाणार होती जिथे नैतिकतेची रेषा पुसट होत जाते. आणि त्या वाटेवरच पहिलं पाऊल तिने घरातच उचलण्याचा प्रयत्न केला. एके दिवशी सकाळी तिचा दीर मॉन्टी आंघोळ करून बाहेर आला. त्याला त्या अवस्थेत पाहून संगीताच्या मनात एक चुकीचा विचार आला. आणि तो विचार इतका प्रबळ होता की तिने त्यावर कृती करायचं ठरवलं. तिने मॉन्टीला शाळेत न जाण्यास सांगितलं. घरात थांबून घेतलं. सासरे शेतात जाताच तिने मॉन्टीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ही तिच्या मनातल्या वादळाची एक प्रकारची सुरुवात होती. तिला फक्त शारीरिक गरज पूर्ण करायची नव्हती. तिला त्या घरात कुणीतरी भावनिक आधार हवा होता. भलेही तो चुकीच्या मार्गाने का असेना, पण मॉन्टीने तिला स्पष्ट नकार दिला. वहिनी, हे तुम्ही काय करत आहात? मी माझ्या भावाचा विश्वास तोडणार नाही, असं म्हणून त्याने तिचा हात झटकला आणि तो घरातून बाहेर पळून गेला. तिच्या एकाकीपणावर आणि अस्वस्थतेवर हा नकार म्हणजे मीठ चोळण्यासारखा होता. यामुळे तिचा राग, तिची निराशा आणखी वाढली. आता तिला कोणत्याही परिस्थितीत आपल्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. आणि जेव्हा एखादी व्यक्ती इतकी हताश होते तेव्हा ती योग्य अयोग्य याचा विचार करत नाही. आणि तेव्हाच तिची नजर घराबाहेर गेली. 26 ऑगस्ट 2025 रोजी ती गच्चीवर कपडे वाळत घालत होती. तेव्हा तिने शेजारी राहणाऱ्या श्याम कुमारला पाहिलं. श्यामचं पिळदार शरीर आणि व्यक्तिमत्व पाहून ती त्याच्याकडे आकर्षित झाली. आणि इथेच तिच्या नैतिक घसरणीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. नजरांची देवाणघेवाण झाली. फोन नंबरची देखील देवाणघेवाण झाली. आणि मग दोघांत बोलणं सुरू झालं. लवकरच घरात कोणी नसताना संगीताने श्यामला घरी बोलावलं. आणि त्या दिवशी त्या दोघांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यानंतर त्यांचे गुपचूप भेटणं नित्याचं झालं. आता संगीताच्या वागण्यात एक बदल दिसू लागला होता. ती पूर्वीपेक्षा जास्त आनंदी दिसत होती. तिचा एकाकीपणा तर दूर झाला, पण त्या बदल्यात तिने एक मोठी नैतिक चूक केली होती. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. एके दिवशी दारूच्या नशेत श्यामने त्याचा मित्र रमेशला संगीताचे फोटो दाखवले आणि रमेशने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. धक्कादायक बाब म्हणजे संगीताने यालाही होकार दिला. तिने एकाच वेळी श्याम आणि रमेश या दोघांनाही घरी बोलावले आणि तिघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले. एके दिवशी मॉन्टीची तब्येत बिघडल्याने तो शाळेतून लवकर घरी आला. त्याने पाहिलं तर घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा वाजवूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर 10 मिनिटांनी संगीताने गडबडीत दार उघडलं. मॉन्टीला तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि ती गडबड पाहून नक्कीच संशय आला. तो थेट बेडरूममध्ये गेला आणि तिथे जे दृश्य दिसलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेजारी श्यामला तिथे पाहून मॉन्टीला धक्का बसला. ज्या वहिनीला तो आई समान मानत होता तिचा हा विश्वासघात त्याला सहन झाला नाही. संतापाच्या भरात मॉन्टीने श्यामला मारायला सुरुवात केली, पण संगीताने त्याला थांबवलं. त्याला जाऊ दे, आपल्या घराची बदनामी होईल. तिने त्याला भावनिकदृष्ट्या अडकवण्याचा प्रयत्न केला.
तिने त्याला राजेशशी त्याच्या भावाची शपथ घालून हे कोणालाही न सांगायला सांगितलं आणि घराच्या इज्जतीसाठी मॉन्टीही शांत बसला. पण संगीताला माहीत होतं की हे सत्य कधी ना कधी बाहेर येणारच. तिला भीती होती की मॉन्टी हे सगळं राजेशला सांगेल आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिने एक अत्यंत क्रूर डाव रचला. त्याच रात्री ती रडत रडत सासरी करमसिंग यांच्या पाया पडली आणि तिने मॉन्टीनेच तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप केला. त्यांनी मॉन्टीचं काहीच ऐकून घेतलं नाही. करमसिंग संतापले. त्यांनी मॉन्टीला बोलावून जाब विचारला. मॉन्टीने सत्य सांगितलं. त्याने पूर्ण प्रयत्न केला. त्याने संगीताला श्यामसोबत पाहिल्याचं सांगितलं. पण करमसिंग यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. तू तुझ्या वहिनीवर खोटे आरोप करतोयस असं म्हणत त्यांनी मॉन्टीला बेदम मारहाण केली. त्यांच्यासाठी संगीतावर विश्वास ठेवणं हे आपलं घर आणि आपला भावनिक आधार सुरक्षित ठेवण्यासारखं होतं. याच भावनिक अंधत्वामुळे त्यांनी आपल्याच मुलावर अन्याय केला. या अपमानामुळे आणि वेदनेमुळे मॉन्टीने घर सोडलं. पुढे दिवाळी आली. राजेश सुट्टी घेऊन घरी परतला. घरात वरवर पाहता सगळं ठीक होतं, पण त्याला मॉन्टीच्या चेहऱ्यावरची उदासी आणि घरातला तो तणाव लगेच जाणवला. त्याने मॉन्टीला विश्वासात घेऊन विचारलं असता मॉन्टीने रडत रडत त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आता राजेशसमोर एक मोठा पेच होता. एका बाजूला त्याचा भाऊ होता ज्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी. तो एक सैनिक होता. सैनिकी शिस्त त्याच्या रक्तात भिनली होती. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेण्याऐवजी त्याने आधीच सत्य पडताळून पाहण्याचं ठरवलं. त्यानं पुरावा गोळा करण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणानंतर संगीता गच्चीवर गेली असता राजेश लपून तिच्या मागे गेला. तिथे संगीता फोनवर तिच्या प्रियकराशी म्हणजे श्यामशी बोलत होती. राजेशने तिचं संपूर्ण बोलणं शांतपणे आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केलं. म्हणजे आता त्याच्याकडे ठोस पुरावा होता. त्याच्या कानात पत्नीच्या विश्वासघाताचे शब्द होते आणि डोळ्यांसमोर भावाचा अपमानित चेहरा. त्याच्या मनात राग, संताप आणि अपमानाची आग पेटली होती. त्याचा राग फक्त पत्नीच्या विश्वासघातामुळे नव्हता, तर त्याच्या निष्पाप भावाला जो त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे तो अधिक तीव्र झाला होता. आणि त्या रात्री त्याने जो निर्णय घेतला तो त्याच्या सैनिकी न्यायाच्या संकल्पनेतून आला होता, जिथे विश्वासघाताला क्षमा नसते. तो बेडरूममध्ये आला आणि त्याने झोपलेल्या संगीताचे तोंड रुमालाने घट्ट बांधले. त्यानंतर त्याने जे केलं ते अत्यंत क्रूर आणि अमानुष होतं. त्याने तिच्या अंगात मिरची पावडर भरली. ती वेदनेने तडफडत असताना त्याने तिचा गळा दाबला आणि तिचा जीव घेतला. एका क्षणात सगळं संपलं आणि सकाळी जेव्हा बेडरूमचा दरवाजा तोडला गेला तेव्हा संगीताचा मृतदेह समोर होता आणि राजेश शांतपणे तिच्या जवळ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी त्याला अटक केल्यावर त्याने शांतपणे सगळं कबूल केलं. तो म्हणाला, होय, मीच मारलं. तिने घरामध्येच अनैतिक संबंध सुरू केले आणि माझ्या साध्या भावावर खोटा आरोप लावला. माझ्या सैनिकाच्या आत्म्याला हा विश्वासघात सहन झाला नाही. या गुन्ह्यासाठी राजेशला कलम 302 अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा झाली. एक कुटुंब जे काही महिन्यांपूर्वी आनंदी दिसत होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आता पुन्हा तोच प्रश्न उरतो की या संपूर्ण घटनेत चूक नक्की कोणाची होती. ही एका व्यक्तीच्या चुकीची नाही, तर चुकीच्या साखळीची शोकांतिका आहे. प्रत्येकाने आपापल्या जागी एक मोठी चूक केली. संगीताची चूक नैतिक होती. तिचा एकाकीपणा हे एक कारण असू शकतं, पण त्यासाठी तिने निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा होता. सर्वात मोठी चूक म्हणजे निष्पाप दिरावर खोटा आरोप लावणं. तिने कुटुंबाचा पायाच उद्ध्वस्त केला. करमसिंगची चूक भावनिक होती, पण तितकीच गंभीर. त्यांनी भावनिक अंधत्वामुळे सत्याकडे डोळे झाक केली. आपल्या मुलावर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांनी सुनेवर आंधळा विश्वास ठेवला, ज्यामुळे मॉन्टीला प्रचंड मानसिक आघात सहन करावा लागला आणि घरातील नात्यांमध्ये कायमची दरी निर्माण झाली. आणि शेवटी राजेशची चूक ती कायदेशीर होती. त्याने कायदा हातात घेतला. त्याच्यासाठी शिस्त, नीतिमत्ता, त्याग हे सर्वस्व होतं. त्याच्या सैनिकी न्यायाच्या संकल्पनेनुसार त्याने आधी पुरावा गोळा केला आणि मग स्वतःच्या नियमानुसार तिला शिक्षा दिली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.